इतकी स्मूथ अँड क्रीमी कोल्ड कोकोची रेसिपी तुम्ही अजूनपर्यंत ट्राय केली नसेल तर आता जरूर ट्राय करा. उन्हाळ्यात रोज रोज बनवून प्यावंसं वाटेल अशी ही कोल्ड कोकोची रेसिपी आहे. तर कोल्ड कोको बनवण्यासाठी काही मोजकेच साहित्य लागणार आहे आपल्याला. तर सगळ्यात आधी आपल्याला एक स्लरी बनवून घ्यायची आहे. इथे मी कस्टर्ड पावडर वापरते व्हॅनिला फ्लेवरची 1 ते 1.5 चमचा. जर कस्टर्ड पावडर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर सुद्धा वापरू शकता. सेम क्वांटिटी 1 ते 1.5 चमचे. त्यानंतर कोको पावडर घ्यायचे 2 चमचे. कोको पावडर आणि कस्टर्ड पावडर हे दोन्ही मिक्स करूया आपण आणि त्यामध्ये थंडगार दूध घालायचे 1/2 कप. कोल्ड कोको बनवण्यासाठी आपण टोटल अर्धा लिटर दूध वापरणार आहोत. आता त्यातलंच 1/2 कप दूध यामध्ये घालणार आहे आणि पूर्ण मिक्स करायचं म्हणजे अजिबात यामध्ये गुठळ्या राहता कामा नयेत. स्मूथ अशी स्लरी बनवून घ्यायची. बघू शकता आपली जी स्लरी आहे ती तयार आहे. ही बाजूला ठेवूया. वळूयात पुढच्या स्टेपकडे. आता एका गॅसवर मी भांडं ठेवलेलं आहे. त्यामध्ये दूध घालायचंय. सगळं दूध घालायचंय. अर्धा लिटर मधलं जे काही उरलेलं ते. आता कोल्ड कोको बनवण्यासाठी असं काही नाही की फुल फॅट किंवा फुल क्रीमच दूध आपल्याला लागेल. जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते दूध आपण इथे घेऊ शकतो. कारण थिकनेससाठी कस्टर्ड पावडर आपण इथे वापरलीच आहे. त्यामुळे आपल्याला जशी हवी आहे तशी थिकनेस या कोल्ड कोकोला येऊन जाईल. हे दूध आता आपल्याला गरम करायचं. सतत हलवत राहायचंय. आता मी हलवताना बघा दूध बऱ्यापैकी पातळ आहे. दूध बघा आता गरम झाले आणि चांगली उकळी येते. उकळी यायला सुरू झाली की पटकन आपण जी बनवली होती स्लरी ती घालायची आणि मिक्स करायचं पटापट. आता स्लरी घातल्यानंतर हे सतत परतवत राहायचंय आणि आपल्याला हे चांगलं गरम करायचंय. यामध्ये मी डार्क चॉकलेट घालते 2 चमचे. डार्क चॉकलेट बघा मी एकदम बारीक चिरून घेतले कारण ते यामध्ये पटकन विरघळले जाते. आता हे मिश्रण आपल्याला एक 5 ते 7 मिनिटच गरम करायचंय किंवा उकळी काढायची. चवीप्रमाणे साखर घालायची आहे यामध्ये. आपल्याला जसं गोड हवं असेल त्या पद्धतीने साखर आपण घालू शकतो. फक्त एक काळजी घ्यायची की हे उतू नाही गेलं पाहिजे आणि भांड्याला खाली काही चिकटलं नाही पाहिजे. त्यामुळे हे सतत हलवत राहायचंय. अजिबात दूध हे आपल्याला आटवायचं नाहीये. फक्त 5 ते 7 मिनिटं हे गरम करायचंय आणि एकदा उकळी आली की त्यानंतर फक्त 2 मिनिटं आपल्याला हे उकळू द्यायचंय आणि गॅस बंद करायचा आहे. तीन ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि आताच हे बऱ्यापैकी थिक झालेलं आहे. आता फक्त उकळी आली की आणखी 1-2 मिनिटं हे उकळवून घ्यायचं. बघू शकता एकदम आता छान उकळी आली.
2 मिनिटं आता हे उकळायचं आणि गॅस बंद करायचा. हे कोल्ड कोको आता पूर्णपणे रूम टेम्परेचरला येईपर्यंत थंड करून घ्यायचंय. फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो आपण. बघू शकता आता हे एकदम थंड झालेलं आहे रूम टेम्परेचरवर आणि थिकनेस बघू शकता एकदम थिक आणि क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे. तरी पण एकदा गाळून घेऊयात. एखादा लम्स असेल किंवा काही शाई वगैरे असेल तर ते निघून जाईल. नाही गळलं तरी चालेल. जस्ट टेक्स्चर आणखी स्मूथ येण्यासाठी ते गाळून घ्यायचं. आता इथे मी फ्रीजमध्ये हे ठेवलं नव्हतं त्यामुळे मी बर्फ घेतला ग्लासमध्ये, म्हणजे ते एकदम थंड होईल याकरता. यावर आता तयार केलेलं कोल्ड कोको आता ओतूयात. असंच पिऊ शकतो किंवा यावर व्हॅनिला आईस्क्रीम सुद्धा आपण घालून पिऊ शकतो, जसं आपल्याला हवं असेल तसं. आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.